नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो। अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे नुकसान झाले होते मित्रांनो, त्याची नुकसान भरपाई म्हणून रुपये 24,67,37,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने ही मंजुरी दिलेली आहे मित्रांनो। या GR मध्ये मित्रांनो शेतकरी बांधवांचा पीक नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे जिल्हा वाईज मित्रांनो। ते जिल्हे कोणते आहेत, त्या जिल्ह्यामध्ये किती हेक्टर शेत बाधित झालेलं आहे आणि किती शेतकरी या जिल्ह्यांतर्गत बाधित झालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टोटली किती रुपये पडणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीतील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाकडून मान्यता ही देण्यात आलेली आहे मित्रांनो। आदेश क्रमांक 3 नुसार इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पहिलं दिनांक पाहून घ्या, 4 मार्चचा GR आहे मित्रांनो। या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे कोणकोणते जिल्हे आहेत मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये किती निधी आलेला आहे हे आपण संपूर्ण GR मध्ये पाहणार आहोत। तर सर्वात पहिले मित्रांनो थोडंसं खाली येऊयात। खाली आल्याच्या नंतर तुम्ही इथे थोडीशी प्रस्तावना इथे वाचून घेऊ शकता मित्रांनो। आपण हे वाचूया थोडं। अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विधी दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे पाहू शकता। आपण थोडं वरती येऊन डायरेक्टली शासन निर्णय हा पाहणार आहोत। तर इथे मित्रांनो तुम्ही शासन निर्णय पाहू शकताय। डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 24,67,37,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो। तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, शासनाकडून मंजुरी ही भेटलेली आहे। आता लवकरच मित्रांनो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील मित्रांनो। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी बाधित झालेले आहेत त्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। तर ते पाहण्यासाठी सर्वात पहिला आपण खाली येऊयात। खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता जिल्हे। सर्वात पहिलं शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक SCL डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 मध्ये शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील तुम्ही इथे पाहू शकताय। इथे पाहत असताना मित्रांनो तुम्ही पाहू शकताय जिल्हे कोणकोणते आहेत। सर्वात पहिलं पाहून घ्या, नाशिक जिल्हा आहे मित्रांनो, त्यानंतर भंडारा जिल्हा आहे, त्यानंतर नागपूर, गोंदिया असे जिल्हे आहेत मित्रांनो। या जिल्ह्यामध्ये मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकताय बाधित क्षेत्र किती झालेले आहे, 13.60 हेक्टर प्रमाणे इथे दिलेला आहे मित्रांनो। अशा प्रकारे पाहू शकता आणि बाधित शेतकरी संख्या सुद्धा तुम्ही इथे पाहू शकताय। नाशिक जिल्ह्यातून बाधित शेतकरी म्हणजे 52 शेतकरी आहेत, त्यांना मित्रांनो हे नुकसान भरपाई ही भेटणार आहे। आणि किती भेटणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता 4.70 हे लक्षमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। पाहू शकता निधी रुपये लक्षमध्ये दिलेला आहे 4.70। तर आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आपण नाशिक जिल्हा घेतलेला आहे। आता नाशिक झाल्याच्या नंतर तुम्ही इथे भंडारा जिल्ह्यामध्ये पाहू शकताय 2183.89 हेक्टर दिलेला आहे मित्रांनो। त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या 5388 आहे। त्यानंतर तुम्ही मंजूर झालेला निधी पाहू शकता मित्रांनो 589.65। तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही पाहू शकता इथे भंडारा जिल्हा झाल्याच्या नंतर नागपूर जिल्ह्याचं पण दिलेलं आहे, त्यानंतर गोंदिया जिल्ह्याचं सुद्धा इथे दिलेलं आहे मित्रांनो या GR मध्ये ज्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई बद्दलचा हा GR आपण पाहिलेला आहे मित्रांनो, ज्यामध्ये जिल्ह्याचे नावं, किती हेक्टर बाधित झालेला आहे, त्यानंतर किती शेतकरी बाधित झालेले आहेत आणि किती शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे, किती रुपये भेटणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।